Good morning, everybody. Myself, Gatkar Sawant Subhash. Today we are going to start first lesson in your Bharti English textbook. Dear students, heartily welcome to your standard 11 students. It is indeed very a special beginning for you are now on the journey of selecting your careers. We are happy to play this textbook. This book is a beautiful combination of language and literature. You will be able to study advanced use of language. At this juncture, you should be able to make use of the ICTs. In your 11th standard textbook, divide into 4 parts. First, prose, second, poetry, third, writing skill, and fourth, drama. In a first section, prose, first chapter is Being Neighborly. Writer Louisa May Alcott. Here, first chapter Being Neighborly in a Marathi meaning शेजार धर्म पाळताना किंवा जे काही शेजारी असतात त्या शेजार धर्म कसा आपण पाळला पाहिजे याविषयीचं असणारे यामध्ये वर्णन आहे. परंतु त्यामध्ये तुम्हाला सुरुवातीला ही जी काही इंग्रजी भाषा आपल्याला अभ्यासक्रमामध्ये दिलेली आहे त्यामध्ये जे 4 सेक्शन आपल्याला दिलेले आहेत. फर्स्ट प्रोज, त्याच्यामध्ये तुम्हाला साधारणतः एक 6 लेसन आहे. नंतर जे काही सेकंड सेक्शन आहे पोएट्री, त्यामध्ये 6 तुम्हाला पोएम त्या ठिकाणी दिलेले आहेत. आणि तिसऱ्या जे काही असणारं सेक्शन आहे त्यामध्ये रायटिंग स्किल किंवा जे काही म्हटलेलं आहे यामध्ये 6 पॉइंट तुम्हाला दिलेले आहेत. चौथ्या सेक्शन मध्ये जे काही असणारं ड्रामा सेक्शन आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 3 ते 4 ड्रामा त्या ठिकाणी अभ्यासासाठी दिलेले आहेत. आणि असणारे जे काही पहिलं सेक्शन आहे प्रोज, त्यामधील पहिलं असणारं जे काही लेसन आहे बीइंग नेबरली. ज्या काही लेखिका आहेत त्या लेखिका आहेत लुईसा मे अल्कोट. तर त्यांचा असणारा हा सुंदर पाठ शेजार धर्म पाळताना यामध्ये जे काही एक 4 मार्च बहिणी आणि एक असणारा जो काही त्यांचा मित्र मुलगा या ठिकाणी दाखवलेलं त्याचं चित्रण एक यथार्थ चित्रण या ठिकाणी केलेलं आहे. लुईसा मे अल्कोट. इंट्रोडक्शन फॉर अ रायटर. Born 1832, died 1888. An American writer in the mid of the late 19th century, is considered as one of the earliest feminist writers. 19व्या शतकाच्या ज्या काही मध्यार्धात एक असणाऱ्या या अमेरिकन लेखिका आणि त्याचबरोबर स्त्रीवादी चळवळीचं असणारे जे काही एक उत्तम लेखिका म्हटलेले फेमिनिस्ट रायटर्स त्या असणाऱ्या लुईसा मे अल्कोट आहे. आउट ऑफ दी सेव्हरल बुक्स शी रोट, हर सीरीज बिगिनिंग विथ लिटल वुमन हॅज बीन ह्यूजली पॉप्युलर अमॉंग दी मासेस अँड क्रिटिक अलाइक फॉर अ सेंचुरी अँड हाफ. त्यांचं जे काही असणारं लिखाण आहे त्यामध्ये लिटल वुमन नावाची जी काही असणारी जी काही एक कादंबरी आहे त्या कादंबरीला अतिशय लोकप्रियता या ठिकाणी मिळालेली आहे. आणि त्यावरती असणारं समीक्षण वगैरे त्या 19व्या शतकामध्ये त्यावरती
करण्यात आलेला आहे. Her simple style and a lively character have left a mark and influenced generation of children and adults alike. त्याचबरोबर त्यांचं जे काही असणारं हे लिखाण आहे, या स्त्रीवादी चळवळीचं जे काही लेखिका आहे, त्या 21व्या शतकातील असणारे जे काही लहान थोर आहेत त्यांच्यावर त्यांचा एक चांगला प्रादुर्भाव त्या ठिकाणी दिसून येतो आहे. म्हणजे त्यांच्यावरती एक त्यांनी त्या काळामध्ये 21व्या शतकामध्ये चांगली छाप आपल्या लिखाणातून सोडलेली आहे. द सेटिंग ऑफ हर बुक इज दी सबब ऑफ अ बोस्टन. या असणारे जे काही त्यांची जी लिखाणाची जी शैली आहे ती तुम्हाला बोस्टन मधील जे काही सबब म्हणजे उपनगर असणाऱ्या त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी दिसते. त्यांच्या लिखाणामध्ये जे असणारा सबब, त्या उपनगरामधील असणारं जे काही वातावरण आहे त्यावरती त्यांचं लिखाण त्या ठिकाणी दिसून येतं. हर वर्ड विविध होलसम अँड फुल ऑफ बिलिव्हेबल चार्मिंग कॅरेक्टर विथ कॅप्टिवेट द रीडर्स. त्यांचं असणारं हे जे काही लिखाण आहे संपूर्ण विश्वासार्ह आणि त्याचबरोबर जे काही वाचक आहे त्यांना आपल्याकडे आकर्षित करण्याची एक त्यांच्यामध्ये असणारी कला यामधून तुम्हाला दिसून येते. The following extract is from Little Woman, first published in 1868. हा जो एक उतारा आहे हे जे लेसन आहे पहिलं तुम्हाला 8वी पाठ्यपुस्तकातील असणारं हे जे काही पहिला असणारा चॅप्टर किंवा लेसन हा धडा तुम्हाला लिटल वुमन या असणाऱ्या त्या कादंबरीतून त्याचा एक घेतलेला छोटासा उतारा आहे आणि ते प्रत्यक्षात त्या ठिकाणी 1868 साली ते जे काय म्हणतो आहे ते लिटल वुमन नावाची कादंबरी प्रकाशित झालेली आहे. दिस स्टोरी ऑफ अ फोर सिस्टर मेड जो बेथ अँड ॲमी, देअर फ्रेंड लॉरी, देअर वाइल्ड अँड लव्हिंग पेरेंट ऑफ मोडेस्ट मीन्स, living in a suburb of a city in the east coast of America, has caught the imagination of a generation of readers, young and old alike. हा असणारा जो काही उतारा आहे एक 4 बहिणींचा किंवा ही जी काही असणारी या ठिकाणी एक प्रकारची स्टोरी या ठिकाणी दिलेली आहे. एक 4 बहिणी, पहिल्या जी काही त्या मुलीचं नाव यामध्ये दिलेलं आहे, पहिली जी सर्वात मोठी मुलगी आहे तिचं नाव आहे मेघ, दुसरी जी मुलगी आहे तिचं नाव आहे जो, तिसरी बेथ आणि चौथी जी काही सगळ्यात छोटी मुलगी आहे तिचं नाव आहे ॲमी. आणि त्यांचं असणारं हे या पाठामधील त्यांचा जो काही मुलगा मित्र असतो लॉरी याविषयी किंवा त्यावरती असणारं त्यांचं जे काही प्रेम आहे त्या प्रेमाविषयी किंवा शेजारधर्माविषयी या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे थोडक्यात यथार्थ वर्णन या लिटल वुमन या कादंबरीतून घेतलेला जो काही हा छोटासा उतारा आहे त्यात तुम्हाला दिसून येतं. त्याचबरोबर त्या 4 बहिणींचे असणारे जे काही आई वडील आहेत त्यांना जीवन जगत असताना समाजात कसं वागलं पाहिजे याविषयीचं दिलेलं एक शिकवण यातून दिसून येते. देअर वाइल्ड अँड लव्हिंग पेरेंट ऑफ मोडेस्ट मीन लिव्हिंग इन सबब ऑफ अ सिटी इन द ईस्ट कोस्ट ऑफ अमेरिका हॅज caught the imagination of a generation readers, young, old alike. या ठिकाणी असणारे जे काही आई वडील तर दिसतात त्या आई वडिलांची जी शिकवण यातून त्या मुलीवरती दिसून येते. त्याचबरोबर अमेरिकेतील जे काही पूर्वी किनारा आहे त्या ठिकाणी राहत असताना आपल्या मुलावरती केलेले जे काही संस्कार आहेत त्या संस्काराची शिदुरी यातून दिसून येते. त्याचबरोबर त्या काळातील जी काही लहान थोर आहेत त्या वाचकांना नेमकी काय हवं आहे त्या या लेखिकेने एक प्रकारे काय केलेलं आहे भापलेलं आहे आणि आपल्या लिखाणातून तीच शैली लोकांना आवडेल अशा भाषेमध्ये जे काही लिखाण आहे त्यांनी या ठिकाणी या लेखिकेने केलेलं आहे. वी रिमेन फर्मली विथ दी सिस्टर थ्रू ऑल देअर स्ट्रगल, कॉन्फ्लिक्ट, ट्रम अँड जॉयस. त्यामधून प्रत्येक जे काही लिखाण आहे त्यातून प्रत्येक एक गोष्ट या ठिकाणी उद्धृत होत जाते आहे. 4 बहिणी ज्या आहेत आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे संघर्ष त्या ठिकाणी करत असतात, त्याचबरोबर विरोधाभास दिसून येतो आहे, विजयी पताकाही त्या ठिकाणी दिसून येते आहे आणि त्यांचा असणारा जो काही इक्टसी किंवा जॉईस आहे आनंद आहे तो यातून दिसून येतो आहे. इट सर्व ॲज अ गाइडिंग लाईट in all the phases of our lives. The extract afford
was tantalizing to him into the book and narrated the beginning of a lifelong friendship between Joe, the brightest and least of the poor sister, and Lori, their wealthy neighbor, new neighbor. यामध्ये सर्वात या उतार्यामध्ये जी काही जो आहे सर्वात असणारी या ठिकाणी 2 नंबरची जी काही मुलगी आहे, त्याचबरोबर जे काही महाराज म्हटलेलं आहे त्यांच्याशी झालेले जे काही मैत्रीपूर्ण नात्याचं रूपांतर या पाठामध्ये या उतार्यामध्ये या ठिकाणी दिसून येत आहे. त्याचबरोबर न संपणारी मैत्री त्यांची जी काही झालेली आहे लॉरीशी, त्याचा असणारा शेजारी लॉरी, तो छोटा मुलगा, त्याच्याशी झालेली जी काही मैत्री आहे त्याचं यथार्थ चित्रण या ठिकाणी या पाठामध्ये करण्यात आलेलं आहे. The Margers and Lori become best buddies and much more as the book progress. यामध्ये असणाऱ्या ज्या काही मार्च बहिणी आहेत त्या लॉरीची त्यांची मैत्री यामध्ये अधिक चिरकाल कशी टिकणारी आणि अधिक आकर्षक अशी जी काही लोकांना भावेल अशी मैत्री या पाठाच्या माध्यमातून तुमच्या समोर या लेखिका ठेवण्याचा प्रयत्न करतात. Being neighborly, what in the world are you going to do now, Joe? Us make one snowy afternoon as her sister came tramping through the hall in a rubber boots, old sack and a hoe, with a broom in one hand and shovel in the other. एके असणारे सकाळी असणारी जी काही जो आहे ती बाहेर कुठेतरी फेर फटका मारायला निघालेली असते. त्यावेळेस त्या मेघ असणारी जी काही 2 नंबरची बहीण आहे त्याला विचारते आहे, तू कुठं निघालेली आहेस? मेघ तिला जोला विचारते, तू कुठं निघालेली आहेस? व्हॉट इज द वर्ड आर यू गोइंग टू डू नाउ? आणि मग ती जी काही अवस्था आहे, भल्या पहाटे ती बाहेर पडत असते, अशा वेळेस बाहेरचं वातावरण या ठिकाणी दाखवण्यात आलेलं आहे. बाहेर हलकासा बर्फ पडतो आहे आणि त्याचबरोबर लांब टांगा टाकत आपल्या हॉलच्या बाहेर जी काही पायामध्ये असणारी रबरी बूट म्हणजे जे काही त्या ठिकाणी असणारा बर्फापासून काही आजारी पडू नये म्हणून पायामध्ये रबरी बूट वगैरे अशा अवस्थेमध्ये बाहेर वातावरण एकदम बर्फाळ अशा अवस्थेत झालेलं आहे आणि अंगामध्ये असणारा एक प्रकारचा जीर्ण असणारा जुनाट पद्धतीचा, परंतु डोक्यावरती एक प्रकारे काय केलेला असतो, जी काही टोपी घेतलेली असते अशा पद्धतीचं एक झगा त्या पद्धतीने काय केलेला आहे, अंगावरती परिधान अशा अवस्थेमध्ये एका हातामध्ये झाडू आणि दुसऱ्या हातामध्ये एक फावडं अशा अवस्थेमध्ये ती बाहेर निघालेली आहे. बाहेर घराच्या पडण्यासाठी निघालेली आहे. Going out for exercise, answered Joe with a mischievous twinkle in her eyes. मग त्यावरती असणारी जी जो आहे आपल्या बहिणीला, सर्वात मोठी जी काही बहीण आहे मेघ, तिला उत्तर देते आहे की काहीतरी करण्यासाठी मी बाहेर पडते आहे. एक वेगळी चमक तिच्या डोळ्यामध्ये दिसते आहे. काहीतरी वेगळी चमक म्हणजे तिच्या चेहऱ्यामध्ये असा एक हावभाव दिसतोय स्पष्ट की काहीतरी वेगळेपणा आपल्याला करायचं आहे. गोइंग आउट फॉर एक्सरसाइज, आन्सर जो विथ मिच्युअस ट्विंकल इन हर आईज. तिच्या डोळ्यामध्ये एक विलक्षण भाव होता. मला काहीतरी करायला एक वेगळंच एक्सरसाइज म्हणजे या ठिकाणी त्याचा अर्थ असा घ्यायचा नाही की मी कुठं व्यायाम करायला वगैरे, तर मी काहीतरी साहस या ठिकाणी करण्यासाठी बाहेर पडते आहे असं तिला म्हणायचं. I should think too long walk this morning would have been enough. It is cold and dull out, and I advise you to stay warm and dry by the fire, as I do, said May with a shiver. आणि मग त्या ठिकाणी मेघ म्हणते आहे, मेघ त्या ठिकाणी असणाऱ्या आपल्या 2 नंबरच्या छोटी जे काही बहीण आहे तिला म्हणते आहे की या ठिकाणी असणाऱ्या जे काही 2 फेऱ्या आहेत त्या पुरेशा झालेल्या आहेत. I should think to long walk morning would have been enough. It is cold and dull out. I advise you to stay warm and dry by the fire. As I do, said me with shiver. मग असणारी जी काही मेघ आहे थोडीशी एक प्रकारे अंगावरती पूर्ण काय होत आहे, एक थोडा
संप पावतो आहे म्हणजे जी काही थंडी बाहेर आहे बर्फ पडतोय त्यापासून थंडी वाढण्याचा जो काही प्रकार असतो त्या प्रकारे त्या मेघला होतो आहे आणि कुडकुडं त्या पद्धतीने म्हणते आहे की तू जे काही सकाळी 2 फेरफटके मारलेले आहेत ते पुरेसे झालेले आहेत, बाहेर वातावरण खराब आहे, माझा सल्ला घेशील तर या ठिकाणी तू शेकोटी जवळ शेक घेत या ठिकाणी थांब, बाहेर जाऊ नकोस असं मेघ त्या जीवला म्हणते आहे. नेव्हर टेक ॲडवाइस, can't keep still all day and not being a pussycat. I don't like to live by the fire. I like adventure and I am going to find some. मग त्यावरती असणारी जो आपल्या मोठ्या बहिणीला मेघला म्हणते आहे इतर कधीही कोणाचा सल्ला ऐकला नाही पाहिजे आणि मला तुझ्यासारखं या ठिकाणी शेकोटीजवळ बसून मांजरीसारखं असणारी जी काही मांजर आहे त्या मांजरीसारखं बसून मला इथं घरामध्ये बसायला आवडणार नाही. I don't like to dwell by the fire. I like adventures and I am going to find some. मला काहीतरी साहस करायला आवडेल, मला या ठिकाणी बसून राहायला आवडणार नाही. I am going to find some. मी काहीतरी शोधायला, काहीतरी नवीन करायला या जगामध्ये बाहेर जाणार आहे. Meg went back to toast her feet and read Ahano and Joe began to dig path with a great energy. आणि मग असं म्हणत असं बोलत की असणारी जी काही मेघ आहे ती मेघ त्या शेकोटीजवळ तशीच आयव्हॅनो नावाची जी काही कादंबरी आहे असणारे जी काही वॉल्टर स्कॉट यांची असणारी जी काही ऐतिहासिक कादंबरी आहे आयव्हॅनो ती कादंबरी त्या ठिकाणी वाचत बसते आहे आणि असणारी जो आहे ती बाहेरच्या जगामध्ये आता त्या ठिकाणी घरातून काय करते आहे पलायन त्या ठिकाणी करते आहे आणि बाहेर जो काही बर्फ पडलेला आहे बागेमध्ये तो मोठ्या ताकदीने काय करते आहे आपल्या फावडीनं आणि झाडून सावरण्याचा प्रयत्न करते आहे आणि जो बिगॅन टू डीप पाथ विथ ग्रेट एनर्जी. बाहेरचं असणारं वातावरण त्या ठिकाणी त्या बगीच्यामध्ये आपल्याला फिरता यावं किंवा आपल्या घरातील इतरांना फिरता यावं याकरता ती काय करते आहे घरात हातातून एक झाडू एका हातामध्ये एक झाडू आणि दुसऱ्या हातामध्ये एक दुसरं फावडं किंवा कोरं ती घेऊन त्या पद्धतीने काय करते आहे मार्गक्रमण करते आहे. द स्नो वॉज लाईट अँड विथ हर ब्रूम सी सून स्वेप्ट द पाथ राउंड द गार्डन फॉर देम टू वॉक व्हेन द सन केम आउट अँड द इन्व्हॅलिड डॉग नीडेड एअर. आणि त्या बगीचेमध्ये असणारा जो काही हलकासा बर्फ आहे तो आपल्या झाडूला ते साफ करत त्याचबरोबर असणारा जो काही संपूर्ण बगीचा आहे संपूर्ण बगीच्याबरोबर तो काय करते आहे पायवाट तयार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी बगीचेमध्ये करते आहे. आणि असणारी आपली जी काही आजारी बहीण पडलेली आहे तिला सर्दी झालेली आहे अशा त्या बहिणीकरता जे काही छोटी बहीण आहे सगळ्या ती छोट्या बहिणीला एक प्रकारे काय करते आहे मोडक्या बावल्याबरोबर या ठिकाणी तिच्या बरोबर फिरता यावं काय करते आहे त्या ठिकाणी बगीच्यामध्ये रस्ता तयार करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करते आहे. Now the garden separated the Marches' house from that of Mr. Lawrence, who stood in suburb of this city, which was a still country life with the growth and lawns. संपूर्ण असणारा हे जे काही चित्रण यामध्ये या पाठामध्ये बिंग नेबरली शेजार धर्म पाळताना मग शेजारी या ठिकाणी कोण आहे असणारे जे काही मार्चच्या 4 बहिणी त्यांचं चित्रण दाखवलं. त्याचबरोबर लॉरेन्स मिस्टर लॉरेन्स जे आहेत त्यांच्या घराचं चित्रणही या ठिकाणी दाखवलेलं आहे. मग त्या ठिकाणी असणारे जे काही मार्च आणि लॉरेन्स यांच्या घरा शेजारी जी काही असणारी घरं आहेत मग त्या ठिकाणी त्यांच्या घरांना ही जी काही घरं आहेत दोन्ही तर एका उपनगरामध्ये शहराच्या साईडला असणारे जे काही एक वसतिस्थान आहे त्याला सबब असं म्हटलं जातं, उपनगर म्हटलं जातं, शहराचा उपविभाग आहे काय असं त्याला सबब म्हटलं जातं. मग त्यांच्यामध्ये त्या शहराच्या एकाकडे या दोघांची घरं आहेत. बोथ स्टूड इन अ सबब ऑफ सिटी विच वॉज स्टील कंट्री लाईक विथ ग्रोथ अँड लॉन्स. त्या ठिकाणी असणारं त्यांचं जे काही घरं आहे जरूर काही शहरातच असावी असं भासत होतं किंवा जे एक प्रकारे काही म्हणता येईल गावाकडील जशी घरं असतात छान त्या पद्धतीने ही वनराई वगैरे त्याचबरोबर घरासमोर असणारे लॉन्स त्याचबरोबर मोठाली बगीचे वगैरे अशा पद्धतीने आणि त्याचबरोबर निवांत रस्ता त्या ठिकाणी होता. अशी त्यांची उपनगराच्या विभागात या दोघांची
शेजारी शेजारी अगदी जवळ अशी घरं त्या ठिकाणी होती. A low hedge parted the two estates. On one side was an old brown house, looking rather bare and shaggy rope of the vine that in the summer covered it wall and the flower with them surrounded it. त्याचबरोबर जी काही ही दोन घरं होती, एक छोटंसं असणारं कुंपण, त्या कुंपणानं या घरांना काय केलेलं होतं, विभक्त केलेलं होतं. A low hedge parted the two estates. On one side was an old brown house, looking rather bare and shaggy. त्याचबरोबर हे असणारे जे काही घर आहे, हे घर म्हणजे माझ्या बहिणीचं, त्या माझ्या बहिणीच्या घराचं त्या ठिकाणी वर्णन या ठिकाणी केलेलं आहे. ते म्हणजे थोडंसं असणारं एक जुनाट पद्धतीचं घर. त्याचबरोबर त्या घराच्या भिंतीवरती वेली वगैरे वाढलेल्या आहेत आणि संपूर्ण उन्हाळाभर त्या वेलीला काय फुलं या ठिकाणी आलेली असायची. अशा पद्धतीचं या ठिकाणी वर्णन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे. लुकिंग रॅदर बेअर अँड सीजी, एक प्रकारे काय झालेलं आहे, थोडंसं जुनाट अशा अवस्थेत असणारं त्या माळबहिणीचं घर या ठिकाणी त्याचं चित्रण, यथार्थ चित्रण या ठिकाणी केलेलं आहे. परंतु त्या घराच्या भिंतीवरती, संपूर्ण भिंतीवरती उन्हाळाभर काय पसरलेल्या असायच्या, वेली पसरलेल्या असायच्या आणि त्या वेलींना संपूर्ण उन्हाळाभर काय असायची, फुलं असायची. Which then surrounded it. On the other side was a stately stone mansion, plainly welcoming every sort of comfort and luxury. आणि त्या उलट दुसरीकडे जे कुंपणाच्या पलीकडे अगदी असणारं जे काही मिस्टर लॉरेन्स यांचं असणारं जे काही घर आहे, ते त्याचं एक यथार्थ चित्रण या ठिकाणी दाखवलेलं आहे. त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला, दुसऱ्या त्या कुंपणाच्या दुसऱ्या साईडला जर विचार केला तर अगदी दगडी हवेली, जशी संपूर्ण दगडाने बांधलेली जशी मोठी जुन्या काळामध्ये हवेली असायची, स्टेटली स्टोन माणसं, दगडाने बांधलेलं मोठं असं असणारं एक प्रचंड मोठं घर, म्हणजे त्याला आपण हवेली असा प्रकार संबोधायचं, जुन्या काळामध्ये असायचा तो प्रकार. तर त्याचबरोबर जी काही तावदार वगैरे असायची, प्लेनली वेलकमिंग एव्हरी सॉर्ट ऑफ कम्फर्ट अँड लक्झरी, त्या घरामधून तुम्हाला जी काही प्रचंड श्रीमंतीचा आविर्भाव त्या ठिकाणी होत असायचा. आणि ती जी काही असणारी हवेली आहे, संपूर्ण त्या ठिकाणी ऐशा आरामाच्या गोष्टी असाव्यात अशा पद्धतीने त्या ठिकाणी पाहता क्षणी भास होत असायचा. फ्रॉम द बिग कोच हाऊस अँड वेल केप्ट ग्राउंड टू द कन्झर्वेटरी अँड द ग्लिम्सेस ऑफ अ लवली थिंग वन कॉट बिटवीन द रिच सर्टन्स. त्या असणाऱ्या ज्या काही तावदार आहेत त्यामधून सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी दिसत असायच्या. ज्या असणाऱ्या ज्या काही कॉन्झर्वेटरी म्हणजे असणारे जे काही काचा वगैरे आहेत, त्यातून दिसणारे जे काही काचेच्या असणारे ज्या ठिकाणी संपूर्ण गाड्या लावण्याकरता असणारी मैदानं वगैरे, या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी त्यांचा असणारा जे काही प्रचंड श्रीमंत असणारी या लोकांविषयी त्या ठिकाणी त्यांच्या हवेलीकडे बघून किंवा असणारा जे काही मैदान आहे, गाड्या लावण्यासाठी जागा किंवा घरातील सगळ्या त्या तावदारातून त्यांची श्रीमंती वगैरे त्याचं चित्रण एक चांगल्या प्रकारे दिसून येत होतं. Yet it seemed lonely, lifeless sort of house for no children frolic on the lawn. परंतु तरीही त्या ठिकाणी काहीतरी या असणाऱ्या हवेलीकडे बघून काहीतरी एक भास होत असायचा. ती एक एकाकी, एकटी अशी असणारी किंवा त्या ठिकाणी निरस कंटाळवाणं चित्रण त्या ठिकाणी घराकडे बघून वाटत असायचं. लाईफलेस सॉर्ट ऑफ हाऊस फॉर नो चिल्ड्रन हेअर फ्रॉलिक्स. त्या ठिकाणी एकही असणारा मुलगा त्या ठिकाणी कुठेही दिसत नसायचा. त्या बगीच्यासमोर, त्या घरासमोर कुणीही खेळताना दिसत नसायचं. नो मदरली फेस एव्हर स्माइल्ड ॲट दी विंडोज. त्याचबरोबर एकही ओळखीचा चेहरा, दुसरा चेहरा किंवा त्या घरातून कुणी छोट्या मुलांचा चेहरा त्या ठिकाणी दिसत नसायचा. अँड फ्यू पीपल वेंट इन अँड आउट एक्सेप्ट दी ओल्ड जेंटलमॅन अँड हिज ग्रँडसन. आणि त्या ठिकाणी फक्त त्या असणाऱ्या घरामध्ये फक्त एक असणारं येणारी जाणारी जी काही कर्मचारी असत किंवा जे काही कामं करणारी लोक असत ती त्या ठिकाणी दिसत असत. आणि अपवाद जर घेतला तर फक्त या ठिकाणी असा की एक वृद्ध गृहस्थ आणि त्याबरोबर त्यांचा असणारा एक छोटासा नातू त्या ठिकाणी त्या घरामध्ये मोठ्या मोठ्या हवेलीमध्ये दिसत असायचा.
except the old gentleman and his grandson, whose lively fancy his fine house seemed a kind of enchanted palace, full of splendor and delight which no one enjoyed. She had long wanted to behold these hidden glories and to know the Lawrence boy who look at if he would like to be known. परंतु जोची जी काय असणारी त्या घरामध्ये असणारी एक वेगळीच विलक्षण ओढ म्हणत आहे ती त्या घरामध्ये होती. त्या घरामध्ये जी काही जाण्याची इच्छा किंवा असणारं जे काही इन्चॅन्टेड पॅलेस आहे ती तिला एक प्रकारे अशा नजरेने आकर्षित करत असायचं. तिला ते घर बघण्याची उत्सुकता अतिशय लागून राहिलेली होती. Seem a kind of enchanted palace full of splendor and delight which no one enjoyed. त्या ठिकाणी या घराचा आनंद घेण्यासाठी त्या ठिकाणी कुणी नाही का या सगळ्या गोष्टी तिच्या मनामध्ये रेंगाळत असायच्या. She had a long wanted to behold these hidden glories and to know the Lawrence boy. त्याचबरोबर असणाऱ्या या घरातील वैभव झाकळलेलं अदृश्य असणाऱ्या त्या घरातील एक वैभव जे आहे हिडन ग्लोरीज आहे ती बघता यावी ही मनामध्ये तिच्या अनेक दिवसापासून इच्छा होती. आणि त्या ठिकाणी मिस्टर लॉरेन्स आहे त्यांचा असणारा जो काही छोटासा नातू आहे त्याच्याशी बोलावं अशी तिच्या मनामध्ये अनेक दिवसापासून जी काही इच्छा ती दडलेली होती. She had a long wanted to behold these hidden glories and to know the Lawrence boy who looked as if he would like to be known. If he only knew how to begin. परंतु तिलाही कळतच नसायचं की कशी सुरुवात केली पाहिजे. मैत्रीला तर सुरुवात करायची परंतु कशा पद्धतीने सुरुवात करावी या पद्धतीचे कुठलंही तिला त्या ठिकाणी काही भाग नेमकी सुरुवात कशी केली गेली पाहिजे याचं कुठलंही तिला काळ वेळ समजून येईना. Since the party she had been more eager than ever and had planned many ways of making friends with him. आणि तसं जर बघितलं तर जी काही एक पार्टी त्या घरामध्ये झालेली होती त्या पार्टीनंतर असं तिला वाटत असायचं की त्या घरामध्ये असणाऱ्या त्या मुलाबरोबर मी लवकरात लवकर मैत्री केली पाहिजे. त्या मुलाशी कसं का होईना आपण काही का वेळा कोणत्याही कारणानं तिथं जाऊन त्याच्याशी एक प्रकारे काय केली पाहिजे जवळीक केली पाहिजे. Since the party she had been more eager than ever. जी काही पार्टी त्या घरामध्ये त्या मालदीवींना मिळालेली होती त्यानंतर तिची उत्सुकता त्या मुलाबरोबर मैत्री करण्याची अगदी वाढली गेली होती. And had planned many ways of making friends with him, but he had not been seen lately. And Joe began to think he had gone away. आणि मग त्या असणाऱ्या जोला त्या पार्टीनंतर तो मुलगा कधीही दिसला नाही ती मनामध्ये विचार करू लागलेली आहे. तर तो मुलगा या ठिकाणी कुठे गेला तर नसेल ना. बट he had not been seen lately and Joe began to think he had gone away. तो या ठिकाणी पार्टी झाल्यानंतर कुठे गेला तर नसेल ना. When she one day spied a brown face at an upper window looking wistfully down into their garden where Beth and Amy were snowballing one another. आणि त्या जो काही मुलगा आहे तिला याच्या अगोदर एकदा बघितला होता जे काही बेथ आणि ॲमी ज्यावेळेस असणाऱ्या जे काही 4 बहिणीपैकी 2 बहिणी आहेत त्या बहिणी त्यांच्या घराच्या समोरच्या असणाऱ्या बगीच्यामध्ये जे काही बर्फाची गोळे खेळत होती वरती फेकण्याचा खेळ खेळत होती त्यावेळेस त्यांना त्या घरामध्ये अशा वृत्त नजरेनं त्यांचं निरीक्षण करताना त्या खिडकीमधून एक छोटासा मुलगा त्या ठिकाणी दिसत असतो. लुकिंग wistfully down into their garden where Beth and Amy were snowballing one another. त्या ठिकाणी काय करत असतात त्या असणाऱ्या ज्या काही मुली आहेत त्या बगीच्यामध्ये बर्फा जो असणारे गोळे असतात ते गोळे त्या ठिकाणी वरती उडवण्याचा खेळ त्या ठिकाणी खेळत असतात. आणि त्या घरामध्ये तो असणारा छोटा मुलगा त्या ठिकाणी त्यांना त्या तावदानातून दिसत असतो. That boy is suffering for a society and for, she said to herself, the grandmother does not know what's good for him and keep him shut up all alone. मग त्या ठिकाणी त्यांचा विचार मनामध्ये येतो की असणारा जो काही मुलगा आहे हा छोटासा मुलगा एक या आपल्या समाजाकरता तसं जर बघितलं तर समाजात त्याला येऊ देत नाही त्याच्या
जे काही आजोबा आहेत ते आजोबा त्याला म्हैस घेऊ देत नाही. तर आपण काहीतरी त्याकरता मैत्री करण्याकरता